काय लिहिले IPL संपलं आता कुठे? IPL यावेळेला कव्हर केलं नाही कारण तेंडल्या सिनेमाच्या मी मागं लागलेलो होतो आणि त्यामुळे IPL कडे यावेळेला थोडंसं दुर्लक्ष केलं. शेवटच्या टप्प्यातले काही सामने मनापासून पाहिले, तुमच्यापर्यंत काय रिपोर्ट त्याचा पोचवलाच मी. परंतु आता ही बॅग खूप दिवस झाले घरात बसून, बाहेर जायची वेळ आली, त्यामुळे जस्ट कोपऱ्यावर चाललोय फिरायला. जस्ट कोपऱ्यावर. कुठे कुठे चाललात? कोपऱ्यावर म्हणजे कुठे? हे कोथरूड आहे ना, हां. कोथरूडच्या पलीकडे जस्ट असं मँचेस्टर आणि लंडन, ओ जस्ट पलीकडे. त्यामुळे थोडंसं पॅकिंग. उन्हाळ्याचा सीझन आहे आत्ता, म्हणजे सुरुवात आहे इंग्लंडमधला उन्हाळ्याचा सीझन. त्यामुळे जे ब्राईट कलर्स आहेत ते जरा घेतलेले आहेत. छोटी टूर आहे, 16 दिवसाचीच टूर आहे. त्यामुळे 3-4 ट्राउझर्स आणि 5-6 शर्ट, 2 हाफ जॅकेट जी सचिननी मला दिलेली आहेत तेंडुलकरनी, आणि नेहमीप्रमाणे थोडं खाणं. त्यामुळे खाण्याचं जरा वेगळं वाटतंय खाणं. हे जरा दाखव. कारण हे काय माहिती आहे तुम्हाला, मसाले भात आणि अळूची भाजी आणि कटाची आमटी आणि भात असा आहे. हा वेगळ्या प्रकारचा काय म्हणतात त्याला उपमा पण आहे. फक्त हे कोणाचं काय आहे हे मी सांगत नाही, कारण हे टेस्टिंग करता घेऊन चाललो आहे. माझं नेहमीप्रमाणे हक्काचं आणि काय म्हणतात त्याला भरवशाचं सुहानाचे मसाले, एखादं रवा डोश्याचं मस्तपैकी हे माझं लाडकं चिक्की, चितळ्यांची चिक्की मस्त आहे. बिंजबार हल्ली मी बरोबर ठेवतो आहे, व्हरायटी बिंजबार आहेत, चिवडे आहेत. त्यामुळे ते पटकन असं काय म्हणतात तुम्हाला दाखवतो छोटंसं, की हे त्याचं स्वरूप आता फार छान झालेलं आहे. मी फोडून हे बॉक्स घेऊन जायचं नाही आहे, हे अशा स्वरूपातच हे आलेलं आहे. त्यामुळे फोडायचं आणि एक खाऊन टाकायचं. त्यामुळे हे घेऊन चाललो आहे. आणि हा माझा स्वेटर, हा बघा, हा मंजिरीनी केलेला माझा स्वेटर माझा नाही आहे, माझ्या नातीचं आहे. परंतु हे सगळे आता समरचे कलर्स, गुलाबी म्हणा, लाईट येलोइश ऑरेंज म्हणा, इवन या स्वेटरचा म्हणा, हे सगळं जे तयारी चालली आहे ती इंग्लिश समरची तयारी चालली आहे. त्यामुळे आता 16 दिवसाची टूर आहे, पण इंग्लंड म्हटल्यानंतर जरा बरं वाटतं. क्रिकेट असतं, टेनिस असतं, मित्र असतात, मैत्रिणी असतात, आणि त्याचबरोबर एक टेस्ट मॅच आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आहे. त्यामुळे जरा एक्साइटमेंट आहे, दे धमाल. त्यामुळे आता रिपोर्ट जो आहे तो ओव्हलवरनं, थेट ओव्हलवरनं. बाय बाय.